मागायचं आहे. कारण त्याच्या शेवटचा शास्त्रभाग, त्या 7व्या वचनाच्या शेवटला भाग जर वाचला तर म्हटलेला आहे की जर मुलाला भाकर मागितली असता साप देतो कोण? नाही देत. बरोबर आहे. म्हणजे जे मागले तेच लेकराला आपण देतो का नाही? मग येशू म्हणतो तुम्ही तर देवाचे विशेष लेकरू आहात, तुम्हाला तो विशेष करून देणार नाही का? मग खाली काय म्हटलं माहिती का? विशेष करून पवित्र आत्मा देणार नाही का? बोललंय ना. म्हणजे काय मागायला लावले तुम्हाला? प्रभू जाण्यापूर्वी जो दिलेला आहे तो तुम्हामध्ये पाहिजे, म्हणजे पवित्र आत्मा. तो पवित्र आत्मा का मागायला लावलाय माहिती आहे का? कारण तो पवित्र आत्मा काय दाखवणार आहे? काय दाखवणार आहे? आणि मार्ग कोण आहे? म्हणजे तो कोणाकडे घेऊन जाणार आहे? म्हणजे काय मागायचं? केवळ फक्त पवित्र आत्मा, बाकी काय नाही. का म्हणतोय? कारण पवित्र आत्मा हा मार्गावर उभा आहे. तो मार्गाद्वारे सत्याकडे घेऊन जाईल. सत्य येशू आहे आणि येशू आपल्याला कोणाकडे जाईल? जीवनाकडे घेऊन जाणार आहे. कोणतं जीवन आहे ते? सार्वकालिक जीवन आहे. म्हणून तो म्हणतो ना, मी दार ठोकेल. तो तुमच्या आणि माझ्यासाठी देखील सार्वकालिक जीवनाचं दार ठोकायला तुम्हाला हाताला घेऊन जाईल आणि त्या देवाला म्हणेल, दार उघड, मी माझ्या लेकराला आत घेऊ इच्छित आहे. हे केव्हा घडेल? जेव्हा तुम्ही आणि मी पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हाल. केव्हा? जेव्हा मी मागतोय की जो पवित्र आत्मा तुम्हाला दिलेला आहे तो मला योग्य दिशेने घेऊन जाण्याकरिता विशेष माझ्यावर तू कृपादृष्टी कर. म्हणून काय म्हटलेलं आहे? कारण तुम्ही तृप्त व्हाल हो, जो तुम्ही रडता आता तुम्ही धन्य, कारण तुम्ही हसाल. कारण मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हाला वाळीत टाकतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील. तेव्हा तुम्ही कसे आहात? पवित्र आत्म्यामध्ये आल्यानंतरच जीवन काय आहे तर हे आहे. पवित्र आत्म्यामध्ये जेव्हा आपण राहतोय ना, त्याच्यानंतरचं जीवन काय आहे? हे काय आहे? तुच्छ लेखणे, निंदा करणं, म्हणजे आपण नाही, आपल्याला करणार. जे पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालेले आहेत, पवित्र आत्म्यामध्ये चालत आहेत, त्यांच्या जीवनामध्ये काय होणार? तर हे होणार आहे. हे जीवन कोणतं आहे? मी मगाशी 2 गोष्टीमध्ये तुम्हाला विभाजन करून दिलं. हे देवामध्ये राहणाऱ्यांचं जीवन आहे. आणि हे देवामध्ये राहणाऱ्यांचं जीवन कसं आहे? निंदा होणार, नालिस्ती होणार, छितू होणार, अपमान होणार, छळ होणार. हे देवामध्ये राहणाऱ्यांचं जीवन आहे. आणि जगामध्ये राहणाऱ्यांचं जीवन काय? निंदा नालस्ती नाही होणार. उलट तुम्ही त्या निंदा नालस्तीमध्ये स्वतःला समर्पित करणार आणि तुम्ही लोकांची काय करणार? निंदा नालस्ती करणार. म्हणून पुढच्या रविवारचा शास्त्रपाठ, त्याच्या पुढच्या रविवारचा शास्त्रपाठ पण फार सुंदर आहे. इतरांचे दोष काढू नका म्हटलंय, कारण तुमचेही काढण्यात येईल, कारण न्यायाचा समय निश्चित येणार आहे. म्हणून प्रियांनो, देवाचं जीवन आणि जगाच्या जीवनामधला हा फार मोठा फरक आपल्या जीवनामध्ये आपण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून देवामध्ये राहत असताना तुम्हाला भूक लागेल, तहान लागेल ती देवाच्या वचनाची, आणि प्रभू ती भूक आणि तहान तुमची भागवेल. जर तुम्हाला कुणी